सर्वांना चपात्या करते बघा, पीठ मळले चपात्या करते. आणि तुम्हाला एक गोष्ट पण सांगते की आहे ना, एक गाढव असतं आणि एक वाघ असतं. गाढव वाघाला म्हणतं की नाही, वाघ गाढवाला म्हणतो, गाढव आहे ना चारा खात असतो. तर गाढव म्हणतं, वाघ म्हणतो की गाढवाला असं म्हणतो वाघ की बघ ना, चारा किती हिरवा आहे ना. तर गाढव म्हणतो नाही, चारा हिरवा नाहीये, चारा निळा आहे. तर परत वाघ म्हणतो नाही, चारा तर हिरवा आहे. मग वाघ परत म्हणतो की नाही, चारा निळा आहे. असं करता 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 त्यांच्यामध्ये पीठ घेतलं थोडंसं लावायला. असं गाढव आहे ना मानत नाही वाघाचं की चारा हिरवा आहे म्हणून. तर मग काय होतं, गाढव आणि वाघ दोघं जण म्हणतात की थांब, आपण आहे ना आता सिंहाकडे जाऊ. म्हणून ते सिंहाकडे जातात आणि सिंहाला ते विचारतात की महाराज बघा म्हणे, आम्ही ना खूप वेळापासून आहे ना भांडत आहोत आणि गाढव मला म्हणत आहे की नाही, चारा हिरवा नाही, चारा निळा आहे असं वाघ म्हणतो. तेव्हा सिंह काय म्हणतो, दोघांना पण, गाढवाला आणि वाघाला सिंह काय म्हणतो की या वाघाला पहिले 2 फटके मारा. तर वाघ म्हणतो का मला फटके मारताय. तर म्हटलं अरे ह्यासाठी फटके मारतो की गाढवासारख्या लोकांना, गाढवाला जर समजत नाही की चारा हिरवा आहे का निळा आहे, तो त्याला का सांगत बसला आणि का आपला व्यर्थ वाया घालवत बसला. म्हणून गाढवाला 2 फटके मारा आणि त्याला सांगा की चारा निळाच आहे. गाढवासारखंच उत्तर द्या, हो चारा निळा आहे. जर खाणारा, बोलणारा, ऐकणारा जर आपल्या मनस्थितीत नसला आणि जर त्याला कोणाचंच ऐकायचं नसेल आणि तो गाढवासारखंच जर वागणार असेल, तर त्याला त्याच्या गाढवाच्या रूपात सोडून टाकायचं आणि कधीच चांगलं सांगायचं नाही की तो जो म्हणतो ना तेच खरं. आणि मग सिंहाने वाघाला सांगितलं, अरे मूर्खा, गाढवासारख्या नादी लागायचं का, गाढवाच्या कधी नादी लागायचं का. तर असंच आहे बघा जीवनात. तुमच्या आणि माझ्या जीवनात जर गाढवासारखी माणसं असतील तर आपण त्यांना कधीच उत्तर द्यायचं नाही. त्यांना त्यांचं उत्तर शोधू द्यायचं आणि त्यांचा मूर्खपणा, त्यांचा गाढवपणा त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जाऊ द्या, त्यांना गाढवासारखंच राहू द्या. मग त्यांना स्वतः कळालं तर कळालं, नाही तर नाही. मग वेळ गेलेली असणार आणि लोक त्यांना म्हणणार काय गाढव आहे बाबा, काही गाढवी आहे, काही गाढव लोक आहेत, त्यांना समजत नाही. तर असं म्हटलेलं त्यांना चालेल, पण त्यांच्या गाढवाच्या नादी कधीच लागायचं नसतं. धन्यवाद, हेच सांगायचं होतं मला.